संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिदक्षतेचा इशारा. मान्सून राज्यामध्ये दाखल झाला होता, पण 2 दिवसापासून पावसाला काही ठिकाणी उघडीप मिळाली आहे. पण तेवढ्यात हवामान विभागाने एक अतिशय धोक्याचा इशारा संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिलाय. काही दिवसांपूर्वी दुष्काळ पडणार अशा बातम्या फिरत होत्या. तेवढ्यात मान्सून दाखल झाला, त्याने पूर्ण महाराष्ट्र व्यापलेला अजूनही नसतानाच तो थांबलाय, तर लोकांचा पावसावरचा भरोसा उठला. पण तेवढ्यातच आज पहाटे अरबी समुद्रामध्ये एक विचित्र घडामोड घडली. एक अशी घटना जी गेल्या 50 वर्षांमध्ये कधीच घडली नव्हती. सॅटेलाइटच्या माध्यमातून या घटनेचा फोटो काढण्यात आला आणि हा फोटो पाहिल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांना सर्वात मोठा धक्का बसला. ताबडतोब मीटिंग बोलवण्यात आलेली आहे. मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा घेण्यात आली आहे. त्या बैठकीतून संपूर्ण महाराष्ट्रासाठी सर्वात मोठा धोक्याचा इशारा देण्यात आलाय. अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय, कारण महाराष्ट्रामध्ये निसर्गाचा महातांडव सुरू होणार आहे. एक अशी नवीन प्रणाली अरबी समुद्रामध्ये तयार झाली, जिला ट्विन सायक्लोन म्हणतात. म्हणजे 2 चक्रीवादळे एकत्रित तयार झाली असून ज्यांच्या दुहेरी ताकदीने ते पाण्याच्या ढगांना महाराष्ट्राच्या दिशेने उडवू लागले आहेत. या ढगांची लांबी 5000 किलोमीटर इतकी लांब आहे. त्या ढगांची फौज इतकी मोठी आहे की त्याच्यामध्ये 2 चक्रीवादळे सामावलेली आहेत. आता पाऊस थांबलाय, पाऊस येणार नाही. जुलै महिन्यामध्ये पाऊस येईल असं लोक म्हणत होते, पण तेवढ्यात अख्ख्या महाराष्ट्राला वेढा घालेल इतकी भयानक परिस्थिती निर्माण झाली. आता हे ढग पुढील 72 तासामध्ये पहिल्या टप्प्यात 13 जिल्ह्यांमध्ये धडकणार असून त्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा तसाच गारांचा पाऊस होणार आहे. एवढा भयानक गारांचा पाऊस होणार, त्याचबरोबर सोसाट्याचा वारा सुटेल. इतका भयानक वारा असेल की झाडे पडतील, कच्ची घरे, पत्रे उडून जातील आणि त्यानंतर होणार विजांचे इतके भयानक तांडव की ज्याने सगळीकडे दाणादाण उडेल. तुमचा भरोसा बसत नसेल, पण काल महाराष्ट्रातील 3 ठिकाणी असा विजांचा कडकडाट झालेला आहे की ज्याच्यामध्ये एकाच गावामध्ये 5 मिनिटांमध्ये 4 विजा पडल्यात आणि ज्यामुळे अक्षरशः जनावरे आणि माणसांचा अगदी अंत त्या ठिकाणी झालाय. ही परिस्थिती 50 वर्षांमध्ये पहिल्यांदाच असल्यामुळे या परिस्थितीला हलक्यात घेऊ नका. प्रत्येक जण म्हणतोय मोसमी पाऊस आहे, हा शांततेमध्ये होतो, पण आता हे वर्ष एल निनोचं असल्यामुळे यावर गॉडझिला एल निनो सक्रिय झाल्यामुळे आता परिस्थिती पूर्णतः बदलली. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बैठक घेऊन संपूर्ण महाराष्ट्रासाठी 3 महत्वाच्या सूचना या ठिकाणी दिल्या आहेत. आता पहा, तुम्ही आतापर्यंत जे अंदाज पाहिले होते ते अंदाज आता पूर्णतः बदलले असून आता पावसासोबत एक अतिभयानक ट्विन सायक्लोन प्रणाली म्हणजेच दुहेरी चक्रीवादळ आणि 5000 किलोमीटरच्या ढगांची रांग आता राक्षसी वेगाने महाराष्ट्राला धडकत आहे. या संकटाची जाणीव लोकांना नव्हती, त्यामुळेच आता सॅटेलाइटचा फोटो देखील आता टीव्हीला दाखवला जात आहे. त्या फोटोमध्ये 2 चक्रीवादळे निघाली आहेत. त्यामुळे पहिल्या फटक्यात 13 जिल्ह्यांमध्ये हाहाकार उडणार. त्यानंतर दुसरा फटका पुढील 24 तासामध्ये आणखी 10 जिल्ह्यांमध्ये आणि त्यानंतर पुढचे उरलेले सगळे जिल्हे आहेत. तर हे चक्रीवादळ आणि ही ढगांची रांग व्यापून घेणार आहे. खरं तर हा इतका मोठा तांडव महाराष्ट्रामध्ये 50 वर्षापूर्वी झाला होता, जेव्हा अचानक पहाटे लोक झोपले होते आणि अचानक इतका पाऊस आला की अगदी पठार भागामध्ये, अगदी उंचीवर राहणाऱ्या लोकांच्या घरामध्ये, कारण की इतकी भयानक ढगफुटी झाली होती की कोणालाच काहीच कळलं नव्हतं. आता तीच परिस्थिती पुन्हा येणार आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय. आता अतितीव्र जिल्ह्यांची यादी या ठिकाणी देण्यात आली आहे. अतिशय तीव्रतेचे जिल्हे आहेत 13 जिल्हे, त्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी देण्यात आली आहे. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यातले जे काही बाकीचे 23 जिल्हे आहेत, तर तिथे काय काय होणार आहे आणि काय काळजी घ्यावी लागणार, सगळी काही सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, या माहितीला हलक्यामध्ये घेऊ नका, कारण की मागच्या 50 वर्षापूर्वी जे काही घडलं नव्हतं त्याची पुनरावृत्ती पुन्हा आता होत आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला सावध राहावं लागेल. चला तर मग वेळ वाया न घालवता ताबडतोब माहिती जाणून घेऊयात. सगळ्यात आधी आपण त्या धोकादायक जिल्ह्यांची यादी पाहतोय. काय प्रकार नेमका घडत आहे, काय काय काळजी घ्यायची आहे, चला या ठिकाणी जाणून घेऊयात. निसर्गाचा महातांडव सुरू होतोय. अरबी समुद्रामध्ये अचानक एक अशी घटना घडली ज्याची नोंद 50 वर्षापूर्वी झाली होती. त्याची पुनरावृत्ती पुन्हा होतीये. आता ज्यामुळे अचानक भर दिवसा काळोख दाटून येणार, सोसाट्याचे वारे वाहू लागणार, ज्यामुळे हवामान खात्याने 13 जिल्ह्यांमध्ये भयानक तीव्र रेड अलर्ट दिलाय.
आता खरं तर इथे हा नेहमीसारखा पाऊस नाही, कारण इथे समुद्राच्या पोटामध्ये दोन अदृश्य राक्षस जन्मले आहेत. विज्ञानाच्या भाषेमध्ये याला ट्विन सायक्लोन म्हणजे जोडपे चक्रीवादळ असे म्हणतात. भारताच्या दोन्ही बाजूनी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून दोन महाकाय शक्ती एकाच वेळी जाग्या झाल्या आहेत, ज्यांच्या अफाट गुरुत्वाकर्षण शक्तीने केरळकडे जाणाऱ्या मान्सूनचा रस्ताच फिरवला आणि त्याला थेट मुंबईच्या किनाऱ्यावर आदळून आणलं. 80 किलोचा माणूसही हवेमध्ये उडून जाईल एवढा प्रचंड वेग घेऊन हे वादळ महाराष्ट्रामध्ये घुसलंय. परतीच्या पावसापेक्षाही दुप्पट नुकसान करण्याची ताकद यामध्ये आहे. पण जेव्हा समुद्राची ही अथांग गरम वाफ हिमालयाच्या बाजूने येणाऱ्या बर्फाळ हवेला धडकेल, तेव्हा आकाशामध्ये जे काही युद्ध सुरू होणार त्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. या दोन विरुद्ध वाऱ्यांच्या टकरीतून आकाशामध्ये तयार होणार आहे सुपर थंडरस्टॉर्म. समुद्रावरून आलेले हे बाष्पाने भरलेले वारे जेव्हा सह्याद्रीच्या उंच डोंगरांना धडकतील, तेव्हा अवघ्या काही तासामध्ये 150 ते 200 मिलीमीटर पाऊस एकाच जागेवर कोसळेल. थेट ढगफुटी होईल. हवेच्या प्रचंड घर्षणामुळे ढगांमध्ये बर्फाचे मोठे खडे तयार झाले आहेत. पाण्याचा थेंब आणि बर्फ एकमेकावर घासल्यामुळे आजच्या वरच्या सर्वात शक्तिशाली आणि धोकादायक विजा आकाशामध्ये कडाडणार आहेत. आकाशातून फक्त पाणीच नाही तर अंगावर काटा आणणाऱ्या गारांचा मारा होणार आहे. आणि या मृत्यूच्या चक्रीव्यूहामध्ये महाराष्ट्रातले ते 13 जिल्हे पूर्णतः वेढले गेलेत. आज मध्यरात्री 1 ते पहाटेच्या 4 दरम्यान हा निसर्गाचा हाहाकार सुरू होईल. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये सखल भाग अवघ्या काही तासात पाण्याखाली जाणार आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्गामध्ये 90 किलोमीटर वेगाने वारे वाहून समुद्र रौद्र रूप धारण करेल. पुणे, सातारा आणि सांगलीच्या घाटमाथ्यावर गारांचा वर्षाव होईल. तर छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि धाराशिवमध्ये विजांचे जीव घेणे तांडव आपल्याला पाहायला मिळणार आहेत. निसर्गाने आपला संपूर्ण पॅटर्नच बदलून हे भौगोलिक युद्ध पुकारले आहे. हा इशारा हलक्यामध्ये घेऊ नका. आजची रात्र घरामध्ये सुरक्षित राहा, कारण निसर्गाच्या काळोख्यामध्ये काहीतरी खूप जास्त भयंकर होतंय. मित्रांनो, आतापर्यंत आपण जे काही सॅटेलाइट चित्र आणि अरबी समुद्रातील विचित्र घडामोडींची माहिती पाहिली, ती हवामान अभ्यासक आणि विविध मॉडेल्सने वर्तवलेली एक शक्यता आहे. निसर्गाचा नियम आहे, हवामान कधीही बदलू शकते. त्यामुळे घाबरून न जाता आपण कार्य, पूर्वतयारी म्हणजेच या गोष्टींकडे पाहिले पाहिजे. हा कोणताही अधिकृत सरकारी आदेश नाही, तर उपग्रहाने पाठवलेल्या डेटावर आधारित एक अंदाज आहे. त्यामुळे आपल्या भागामध्ये परिस्थिती कशी आहे हे पाहून नक्की निर्णय घ्या. आमचा उद्देश तुम्हाला घाबरवणे नाही, तर वेळी सतर्क करणे हाच आहे. एक जबाबदार माध्यम म्हणून आपण या चॅनलवर आम्ही नेहमी हवामानाची थेट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. पण एकदा इंटरनेटवर चुकीच्या अफवा पसरतात आणि थेट सॅटेलाइट डेटा, तांत्रिक बाबींचा अभ्यास करूनच ही माहिती मांडत आहोत. बऱ्याचदा युट्यूबच्या नियमानुसार काही गोष्टींमध्ये स्पष्टता असणे गरजेचे असते, म्हणून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हा व्हिडिओ पूर्णपणे माहिती नाही, जनजागृतीच्या उद्देशाने बनवलेला आहे. निसर्गाचा हा सांभाळ व संकटाचा सामना करण्याची प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहेच, पण नागरिक म्हणून आपण जागरूक राहिले पाहिजे. आता मला तुम्हाला प्रेक्षकांना एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट विचारून घ्यायची. तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून किंवा कोणत्या गावातून पाहत आहात आणि सध्या तुमच्या भागामध्ये पावसाचे वातावरण कसे आहे? त्या ठिकाणी कडक ऊन आहे, ढगाळ हवामान आहे की पावसाला सुरुवात झाली आहे? हे मला लगेचच खाली कमेंट करून नक्की सांगा, कारण तुमच्या कमेंट्समुळे इतर भागातही लोकांना तिथल्या प्रत्यक्ष हवामानाचा अंदाज येईल. प्रत्येक भावाने, आपल्या बहिणीने आपल्या गावचे नाव आणि तिथली परिस्थिती कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, जेणेकरून प्रशासनाला किंवा स्थानिक लोकांनाही याची मदत होईल. वादळ येईल किंवा दिशा बदलेल ही निसर्गाची गती आहे. आपण सुरक्षित राहणे आपल्या हातामध्ये आहे. रात्रीच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडणे टाळा. विजा चमकत असताना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या आणि आपल्या जनावरांची काळजी घ्या. हवामानाच्या अशाच अगदी ताज्या आणि अचूक अपडेटसाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.